का? काय झालं वृषाली? अशी अडखळतेस का? आपल्या दोघांच्या जीवनाचं काय? आता ते आपणा दोघांचं राहिलं नाही, त्यात आता तिसरा वाटेकरी येणार आहे. आपण पुन्हा लवकरच तात होणार आहात. काय म्हणतेस काय वृषाली? मी लवकरच तात होणार, आपल्याला पुत्र होणार. वृषाली, ही वार्ता तू मला किती उशिरा सांगतेस? पुढं होत त्यांनी माझं मुख आपल्या ओंजळीत घेऊन मी कितीही प्रयत्न केला तरी माझे डोळे वर होत नव्हते. शेवटी ओंजळ इकडं तिकडं हळुवार हलवीत ते शांत सुरात म्हणाले, वृषू, वर तरी बघ माझ्याकडं. मी त्यांच्या निळ्या आणि कुंडलाकडं निमुळत्या होत गेलेल्या शांत डोळ्यात पाहिलं. मला द्रौपदीची आठवण झाली. खरोखरच तिने माझ्यावर कृपा केली होती. तिनं जर यांना माझ्या इतकं जवळून पाहिलं असतं तर खात्रीनंच तिनं यांना हस्तिनापुराला कधी परत येऊ दिलंच नसतं. माझ्याकडं सखोलपणं पाहत ते म्हणाले, वृषू, पुत्र होणार की कन्या? आपली काय इच्छा आहे? कन्या तुझ्यासारखी टपोऱ्या डोळ्यांची. आहा, पुत्र आपल्यासारखा कुंडल असलेला. मी ओंजळीतून मुख सोडवीत म्हणाले. मग तुला माझी आठवणही राहायची नाही. पुत्र झाल्यावर स्त्रीचं पतीवरचं प्रेम कमी होतं म्हणतात. आपली आठवण आता केवळ एकच घटना दूर करू शकते, ती म्हणजे माझा मृत्यू. वृषाली, माझ्यासाठी कसल्या कसल्या स्वर्गीय देणग्या घेऊन आली आहेस तू. त्यांचे पाणीदार डोळे माझ्या हृदयाच्या सरोवरात डुंबत होते. स्वर्गातल्या साक्षात देवाला का कुठं स्वर्गीय देणग्या लागतात. मी त्यांच्या मनोवृत्तीत प्रसन्नता आणू शकले, याचाच मला अधिक आनंद वाटत होता. स्वयंवराहून आल्यापासून ते माझ्याशी पहिल्यानंच एवढ्या मोकळेपणानं बोलत होते, पण क्षणातच ते परत अबोल झाले. मला तिथंच सोडून एकटेच गवाक्षाजवळ जात दूरवर बाहेर पाहू लागले. का? काय झालं? मी त्यांना भयानं विचारलं. काही नाही, जा आता तू. ते मजजवळ परत काहीतरी लपवू लागले. आपण मला नेहमी असंच अंतर ठेवून वागवणार काय? नाही वृषाली, पण सर्वच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, समजून घ्यावयाच अशा नसतात, कारण त्या कटू असतात. कोणतीही कटू गोष्ट मला आपल्या मुखातून आली तर ती अमृता इतकी मधुरच वाटेल. मीही निर्धारानं म्हणाले, नाही, मी सांगा असा हट्टच धरणार नाही, पण पत्नी ही पतीची अर्धांगी असते, हे व्यर्थ मानूनच मी इथून जाईन. तसं नाही, तुझी तयारी असेल तर ऐक. आपणाला पुत्र होणार म्हणून तू आनंदानं किती वेडी झालीस. मीही ते ऐकून स्वतःचं दुःख क्षणभर विसरलो. पण माझ्या पूर्वीच्या दुःखात या वार्तेने आणखी भरच पडली आहे. असं काय बोलता आपण? आपणाला पुत्र होणार ही सुवार्ता दुःखात भर कशी टाकेल? होय वृषाली, तुझ्या पोटी जन्म घेणारा निरागस पुत्र या राजवाड्यात कर्णपुत्र म्हणून वाढेल, पण उद्या तो समाजात मिसळेल तेव्हा सर्वजण त्याला सूतपुत्र म्हणून हिणवतील. ज्या धैर्यानं त्याच्या पित्यानं हे कड जीवनभर पचविले, त्या धैर्यानं तो ते पचविलच असं नाही. छे वृषाली, कर्णाच्या पराक्रमाचे नगारे व्यर्थ आहेत. समाजाच्या संकेतापुढं व्यक्तीचं जीवन, ध्येय, आशा, आकांक्षा सर्व काही कवडी मोलाचंच नाही काय? पण तो सूतपुत्र असताना त्याला तसं म्हणवून घेताना अवमान वाटण्याचं कारण काय? वृषाली, जा तू. कर्णाच्या सहवासात राहूनही तू त्याला पूर्णपणे जाणू शकली नाहीस. तसं मुळीच नाही. पण आपण जरी आपल्या कुलाचा अभिमान का धरीत नाही? आपण सर्वांना ठामपणे का असं सांगत नाही की मी सूतपुत्र आहे, माझे पुत्र आणि त्यांचे वंशज हे सर्वजण सूतपुत्रच राहतील म्हणून? वृषाली, त्यासाठी गेली 2 तपमनाचे धागे मी धैर्यानं एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे, पण मला ते अजूनही जमलेलं नाही. मी सूतपुत्र आहे याचा मला अभिमान वाटायला पाहिजे, पण तो वाटत नाही. मग मी सूतकन्या आहे, आपली पत्नी आहे, हे सत्यही आपणाला कधीच आनंद देत नाही असंच समजायचं काय? नाही वृषाली, तू शौन, आई, बाबा आणि दुर्योधन यांच्या प्रेमाचा मला अभिमानच वाटतो. तुझ्याबद्दल सांगायची वेळ आलीच तर मी सांगेन की ते गवाक्षातून गरकन मागं वळले. काय सांगाल आपण? ते तुलाही मी कधीच आजवर बोलून दाखवलं नाही की वृषाली पत्नी म्हणून लाभणार असेल तर मी सूतपुत्र म्हणून एकच का 10 जन्मसुद्धा पत्करीन. त्यांच्या उद्गारांनी मी भांबावून गेले. काही झालं तरी त्यांच्या मनाचा थांग
लागणं अशक्यच होतं. आकाशाचा अंत कोणाला तरी कधी सापडला आहे काय? माझ्यापुरती मी समाधानानं त्यांच्या कक्षातून बाहेर पडले. तर ही एक रुखरुखच राहिलीच की आपल्या मुलाचा सूतपुत्र म्हणून होणारा उल्लेख त्यांना का आवडणार नाही? पतीच्या सहवासात मी सुखात होते. माझ्या मनात युवराज दुर्योधनाबद्दलही आदरभाव होता, कारण त्यांच्या सहाय्यावरच माझ्या संसाराचा वटवृक्ष फुलला होता. प्रत्येक प्रसंगी त्यांनी माझ्या पतीचा आपला प्राणप्रिय सखा असाच उल्लेख केला होता. कुठल्याही स्त्रीच्या मनात आपल्या पतीसाठी झटणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरभाव असणं साहजिकच आहे. युवराज दुर्योधनामुळंच मी अंगराज्ञी म्हणून अभिमानानं हस्तिनापुरात फिरू शकले होते आणि म्हणूनच मला वारंवार एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे आमच्या विवाहात पुढाकार घेणारे युवराज दुर्योधन मात्र स्वतः अविवाहितच होते. विवाह ही जीवनाची सांगता असते. केवळ संपत्ती, सामर्थ्य आणि कीर्ती यावरच सारी सौख्य अवलंबून नसतात. मी माझ्या पतिदेवांना युवराज दुर्योधनांच्या विवाहाबद्दलही अनेक वेळा सुचवलं होतं. तसे ते पांचालांच्या राज्यात द्रौपदीच्या स्वयंवरासाठी गेले होते, पण तिथं त्यांना अपयश आलं होतं. म्हणून काही त्यांना जीवनभर अविवाहित राहून चालणार नव्हतं. मी माझ्या पतिदेवांना ते संधी मिळेल त्यावेळी अप्रत्यक्ष पटवून देत होते. मला उत्तर देताना ते म्हणत, वृषाली, तो एक राजपुत्र आहे आणि हस्तिनापूरच्या वैभवशाली साम्राज्याला शोभेल अशी राजकन्या त्याला मिळाली पाहिजे. राजाचा विवाह हा अभिषेका इतकाच महत्त्वाचा असतो. मी दुर्योधन युवराजांसाठी माझ्या सत्यसेन दादाकडून माहिती काढून अनेक राजकन्या सुचवित होते, पण त्यांना एकही पसंत नव्हती. शेवटी एक दिवस संध्याकाळी ते राजसभेतून आले. मला दासीकडून बोलवून घेऊन ते म्हणाले, हे बघ वृषाली, तुला दुर्योधनाच्या विवाहाची फार चिंता वाटत होती ना? आता मात्र तो चतुर्भुज होईल. त्याने एका भूर्जपत्रावरून आलेलं आमंत्रण माझ्या हातात दिलं. ते आमंत्रण कलिंग देशाच्या चित्रांगद राजाचं होतं. आपली कन्या भानुमती हिचं त्या राजानं स्वयंवर मांडलं होतं. अपतेष्टांसह कलिंगाच्या राजनगरीत काशीपुराला येण्यासाठी त्या राजानं पितामह भीष्मांना नम्र विनंती केली होती. आता मला एक चांगली सोबतीण मिळेल, मी हर्षाने म्हणाले. तुम्ही स्त्रिया प्रत्येक गोष्टीत निखळ व्यवहारच पाहता वृषाली. अगं, हे केवळ स्वयंवराचं आमंत्रण आहे. राजकन्या भानुमतीची प्राप्ती व्हावी म्हणून सामर्थ्याचा टेंभा मिरवीत पांचालीच्या स्वयंवरापेक्षा कितीतरी अधिक राजे कलिंगाच्या काशीपुरातही एकत्रित होतील. भानुमती दुर्योधनालाच मिळेल असं सांगता येत नाही. त्यांनी माझं मत आजमावण्यासाठीच उगाच काळजी व्यक्त केली. समवेत आपण असलात म्हणजे सर्व काही सहज शक्य आहे. नाहीतरी पांचालीच्या स्वयंवरानंतर अर्जुनाबरोबर आपणच एकटे लढत होतात. वृषाली, प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपलाच पती काय तो एक कर्तृत्ववान आहे. तू त्यापैकीच एक आहेस. पण तुझा पती कर्तृत्ववान आहे असं म्हणताना अपेक्षित आपत्तीचा तुला विसर पडत आहे. कोणती आपत्ती? अगं, तुझ्या पतीचं कर्तृत्व पाहून एखादी अन्य स्त्री त्याच्यावर अनुरक्त झाली आणि तिनं त्याला आपलंसं करून घेतलं तर आपत्तीचं नाही का ती तुझ्यावर? मुळीच नाही. प्रश्न आहे माझ्या पतीच्या आवडीचा. त्यांना ती स्त्री जर आवडली असेल तर मी तिची भगिनी म्हणून स्वागतच करीन. ती घटना मला इष्टपतीच वाटेल. बघ वृषाली, ते तेवढं सोपं नाही. मी वृषाली आहे, अंगराजांची पत्नी. मीही त्यांना निर्धारानं उत्तर दिलं. माझ्या उत्तरावर ते फारच खुश झाले. जवळ येऊन माझा हातात घेऊन प्रेमभराने म्हणाले, मी युवराज दुर्योधनासह उद्या कलिंगांच्या राज्यात जाणार आहे. तू तुझ्या प्रकृतीला जप. आपला सुदामन पुन्हा तुझ्या उदरी येणार आहे. माझा हात त्यांच्या हातात होता, पण मन कलिंगाच्या राज्यात फेऱ्या मारीत होतं. कशी असेल ती कलिंगाची युवराज्ञी भानुमती आणि तिचं ते राजनगर काशीपूर. दुसऱ्या दिवशी युवराज दुर्योधन, अंगराज आणि इतर संबंधित कलिंगाच्या काशीपूर नगराच्या दिशेने निघून गेले. मी त्या सर्वांना यश चिंतित होते. रोज नगरातील उमाशंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांना यश मिळावं म्हणून प्रार्थना करीत होते. का कोणास ठाऊक, पण मंदिरात जाताना मला नेहमीच राजमाता कुंतीदेवींनी दिलेली निळा शालू नेसून जावं असंच वाटे. त्यांची स्मृती म्हणून मी तो
प्राणापलीकडं जपला होता. आपल्या 5 पुत्रांसह त्या अपघातानं वानावतावर जळून गतप्राण झाल्या. ही वार्ता जेव्हा मला युवराज्ञी दुश्शला देवीकडून समजली तेव्हा एका पेटिकेतून जपून ठेवलेला तो निळा शालू काढून त्यात तोंड खुपसून मी ढसाढसा रडले होते. मला नेहमी वाटे की त्या शालूत गुंडाळून जणू त्या सात्विक, प्रेमळ आणि आत्यंतिक अबोल राजमातेने आपलं जीवनभराचं अमोल प्रेमच मला दिलं आहे. पण त्यांच्या पुत्रानं अर्जुनानं मात्र माझं एक अमोल राजवस्त्र हिरावून नेलं होतं. सुदामनला मी विसरू शकत नव्हते. अर्जुनाला क्षमा करू शकत नव्हते. परवा पांचालीच्या स्वयंवरात पांडव जिवंत आहेत हे जेव्हा स्पष्ट झालं तेव्हा ती वार्ता सांगणाऱ्या दासीला गदगदा हलवून मी प्रथम तिच्याकडून वदवून घेतलं की राजमाता कुंतीदेवी सुखरूप आहेत ना? का कोणास ठाऊक, पण मी मंदिरातल्या मूर्तीसारख्या कुंतीदेवी माता सात्विक आणि पवित्र वाटत